एकंदरीतच आज आर.के. कुलकर्णी सर हे वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात. एकंदरीत त्या अनुषंगाने काय? तर आज आपण पूर्ण महाराष्ट्रभर पाहतो की जिल्हा परिषद शाळा या बंद पडत आहेत. पण आमची एक विष्णुपूरची अशी शाळा आहे की जी या शाळेमध्ये आज लोकांची उपस्थितीसाठी विद्यार्थी इथं त्यांना ऍडमिशन नाही मिळत, अशी परिस्थिती आमच्या इथं आहे. याचं कारण म्हणजे आमच्या येथील शिक्षक वृंद आणि त्या शिक्षकामध्ये ऍक्टिव्ह शिक्षकामध्ये आमचे शिक्षक म्हणजे आमचे आर.जे. कुलकर्णी सर. आज विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी कधीच न थकलेला व्यक्ती असे सुद्धा त्यांना त्यांना एक उपमा देता येईल. कधीही कुठलाही कार्यक्रम राहू द्या, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये फक्त शाळेतलेच कार्यक्रम नाही, आमच्या विष्णुपुरी शाळेतलेच कार्यक्रम नाही, तर इव्हन त्यांनी महाराष्ट्रभर जे काही जिल्हा परिषद अंतर्गत जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन असू द्या किंवा कुठल्याही याच्यामध्ये राहू द्या, राज्य पुरस्कार प्राप्त आमचे आर.जे. कुलकर्णी सर आहेत. जिल्ह्याचे भरपूर त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. असे शिक्षक वृंद इथून रिटायर होतात ही आमच्या गावासाठी एक गावातील आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक हानीच आहे म्हणता येईल. पण एक शेवटी शासनाचे नियम असतात, त्या नियमाप्रमाणे सर्व गोष्टी आम्हालाही करता येत नाही. आम्हाला एखादा शिक्षक आवडला म्हणजे धरून ठेवता येत नाही इथं. तर अशा प्रकारे जर आर.जे. कुलकर्णी सरांसारखे शिक्षक जर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत झाले तर महाराष्ट्रभर जिल्हा परिषद शाळा ह्या सदैव जिल्हा परिषद शाळेचं वैभव परत येईल, एवढी मी आपल्याला सांगू शकतो. आर.जे. कुलकर्णी सरांना सेवानिवृत्तीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो.